सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी अरे मार रे मार, अरे मार, अरे कोणीतरी यालाच मारा यार, काय वैताग आहे यार, अरे मार रे मार. शिर्या, अरे वाजले किती? 113 ला 7. दोन ओव्हर राहिले बाबा, 2 ओव्हर संपेल मॅच. अरे इतकी झोप येते तर जाऊन झोप ना, कशाला जागत बसलाय टीव्ही बघत? नाही झोप येत आहे मला. अरे झोप येत नसेल तर काहीतरी वाच, आयुष्यात उपयोगी पडेल. उद्या इंटरव्ह्यू मध्ये काय टीव्हीचा स्कोर विचारणार आहेत का? कोणी किती रन्स काढले, किती फोर मारल्या? काय माणसात रे तुम्ही. हे घे, हे घे, पेपर वाच, पेपर वाच, त्याचे मथळे वाच सगळे. उद्या इंटरव्ह्यूला विचारलं तर? बाबा हा कालचा पेपर आहे. कालचं? 7 तारीख. तू मला शहाणपणा शिकवतोयस? बाबा काल आज वाजले किती? 1:30. मग आज 8 तारीख. उद्याचा पेपर आलाय अजून? मग उद्याचा पेपर आलाय अजून? नाही. तोपर्यंत हाच आजचा पेपर आहे. वाच वाच. मला शहाणपणा शिकवतोय. उद्या जर मी विचारलं ना काही तर पटकन सांगता आलं पाहिजे, कळलं? हो. झोपून पण घेत नाही रात्री. रिमोट नेला वाटतं. चिऱ्या, दहशतवादाच्या मुद्द्यावर सरकारला विरोधी पक्षांचा पाठिंबा. भारतीय लष्कराच्या प्रतिहल्ल्यात पाकच्या 6 चौक्या उद्ध्वस्त. काय बातमी आहे. मुंबईकरांना 500 कोटींचा गंडा. 500 कोटींचा गंडा. मोठा गुंतवणूक घोटाळा. काय मजा नाही. 6 महिने शिका, 3 महिन्याचे पैसे भरा. अरे इंटरेस्टिंग आहे. श्री बनसुके पुन्हा निवडणूक रिंगणार. श्री लांडगे स्वतंत्र पक्ष स्थापणार. माजी कुटुंब नियोजन मंत्री कोल्हे पुन्हा सरकारात. आनंद आहे, आनंद आहे. सरकार उलथवून टाकू, श्री मुनगंटीवार यांची गर्जना. वा बा, काय वाचतोय? काय नाही रे नेहमीच. बरं का शेखर, मला ना या राजकारणी मंडळींचं भारी कौतुक वाटतं. कशाबद्दल? ह्या वयात सुद्धा 70 पार पडल्यानंतर सुद्धा ही खुर्ची बदलची, सत्तेबद्दलची त्याची धडपड पाहिली ना की मला राग येत नाही. बरं का, ज्या दिवशी झगडतायत ना मला कौतुक वाटतं त्याचं. काय तुम्ही? अरे काय म्हणजे काय, आता बघ 60 पार पडली की आम्ही मंडळी काय करतो सामान्य माणसं की बाबा आता वय झालं, पूर्वीसारखं होत नाही, आमच्याबद्दल काही अपेक्षा बाळगू नका असं आम्ही म्हणायला लागतो. आणि ही मंडळी ह्या वयात सुद्धा 70 पार पडल्यानंतर सुद्धा दांडगा उत्साह बघितला. मला अरे उत्साह आणतात कुठून असा प्रश्न पडतो मला. काय नाही बाबा, सगळी स्वार्थी आहेत, एक जात, सगळी मंडळी स्वार्थी आहेत. बरं का शेखर, माझी एक इच्छा आहे बरं का. काय ते? एकदा एखाद्या नेत्याला मला विचारायचं भेटून. काय तू स्वार्थी आहेस का म्हणून? अरे नाही रे, मी विचारायचंय की काय रे बाबा, तुझ्या अर्ध्या गोवऱ्या स्मशानात गेल्या आणि तू एवढा जबर उत्साह आणतोस कुठून? अरे या मंडळींची बरं का आसक्ती बघितली ना की मला वाटतं की हे शिकायला हवं लोकांनी, प्रत्येकाने शिकायला हवं. ही आसक्ती त्यांच्याकडून जर शिकली ना आपण तर बरं का हे उरलेल्या आयुष्याबद्दल आपलं एक जबर प्रेम राहील, ओढ राहील जगण्याची. आबा तुम्ही पण ना कधी काय बोला सांगतात. हा पेपर इथे कोणी, हे बघा
इथे टाकलाय रिमोट ह्यानी. सकाळपासून शोधत होतो. काय त्रास आहे बाबा या पोराचा. काय अहो आबा, हा रात्री 2-2 वाजेपर्यंत टीव्ही वरती मॅच बघत बसतो आणि दिवसा झोपा काढतो. काय काय अहो याच्या नोकरीचा नाही पत्ता. त्याला म्हटलं की जरा पेपर वाच, त्याच्यामध्ये कुठल्या ऍडव्हर्टाईज आहेत त्या बघ, त्याच्यासाठी कुठे अप्लाय कर. काही नाही, चिंता नाही, काळजी नाही, धास्ती नाही. करेल, कधी करेल ते. आबा कधी कधी असं वाटतं ना, वेड लागेल मला आता बोलून बोलून. काय या पोराच्या डोक्यात आहे काही कळत नाही बाबा. काय या पोराच्या डोक्यात आहे काय कळत नाही बाबा. तो स्कोर, मॅच, टीव्ही, ह्याची इनिंग त्याची इनिंग. श्यामल तुला सांगतो, मला खरंच कंटाळा आला आता, वैताग आला मला या सगळ्याचा. अगं बाई काय झालं? सकाळी सकाळी काय अशी बडबड करताय? सकाळी सकाळी हा तू तिकडे रात्रभर घोरत पडली होतीस. मी रात्री 1:30 वाजता जागा झालो तर हा टीव्ही समोर पेंगतोय. टीव्ही चालू. अहो मग टीव्ही बंद करायचा ना. बरं डब्यात काय देतो मला? टीव्ही बंदच केला मी. हा श्यामल, हा मी आजपासून केबल बंद करून टाकणार आहे. बरं झालं बाई, नाहीतरी भरमसाठ भाव वाढलेत ना त्याचे. बरं तुम्ही चहा घेणार ना का काय देऊ अगं तुम्हाला? तेवढ्यासाठी नाही बोलत आहे मी. अहो इकडे जरा तू काय? इकडे जरा. अहो काय झालं? हा चहा घेताय ना तुम्ही? हेच ते, काय कुठल्या गोष्टीचा सिरियसनेस म्हणून नाही. मी एवढ्या सिरियसली सांगतोय की टीव्हीची केबल मी बंद करणार आहे. हेच ते, याच्यामुळे फुकट गेलाय तो शिर्या. अहो मी आता तू काय एक शब्द बोल नकोस. आधीपासून बघतोय मी त्याचं. काय नाही, मी ठरवलंय टीव्हीची केबल बंद करायची या महिन्यापासून. बस. हो हो ठीक आहे, पण मग असं राग काढून कसं चालेल? काय आपल्या बरोबरीची मुलं कुठे गेली, आपण कुठे आहोत? दिवसभर असा झोपा काढायच्या आणि रात्री जागून टीव्ही बघायचे. श्यामल खरंच मला तर बोलून बोलून सुद्धा कंटाळा आलाय का. आपण काय अहो अहो ओ काय असं सकाळी सकाळी मूड खराब करून जाताय? सगळा दिवस खराब जाणार तुमचा आणि माझा पण. हा शिर्या ना, शिर्या शिर्या शिर्या, अरे उठ रे. अरे हे काय आहे? पेपर काय पसरून ठेवले सगळे? शिर्या शिर्या उठ बरं, उठ चल. दाब दाब दुखतोय दाब. शिर्या उठ, किती उशीर झालाय कळतंय का तुला? आई झोपू दे ग, पहाटे झोपलोय. कशाला कशाला रात्रभर टीव्ही पाहत बसला होतास? हा तुझ्यामुळे मला ऐकून घ्यावं लागतंय. काय सांगून गेलेत माहितीये का? लाडवून ठेवलेस तू म्हणून. बाबा गेले. गेले जाताना मला लेक्चर ऐकून गेले. तू टीव्ही पाहत बसतोस आणि सकाळी उशिरा उठतोस. उठ रे उठ, ऐकत का नाहीयेस तू? उठ बरं आता चल. आई बाबा म्हणाले म्हणून मी जागा होतो रात्रभर. काहीतरी सांगू नकोस, चल उठ. हो खरंच अगं खरं सांगतोय मी. बाबा म्हणाले म्हणून जागा होतो. कशाला ते? अगं रात्री बाबा आले, मी मॅच बघत होतो. हा त्यांनी टीव्ही बंद केला. हा हा मग शिर्या मग काय झालं? टीव्ही बंद केला ग. हा आणि मग मग पेपर टाकला माझ्या अंगावर आणि म्हणाले हेडिंग पाठ कर. अगं बाई कशाला? मला काय माहित, त्यांना माहित. रात्रभर हेडिंग पाठ करत होतो. विचार, डिटेल मध्ये सांगतो तुला. पण मला नाही बोलली काही. तुला नाहीच बोलणार. सगळा दोष मला दिला असणार. मग आपण कशाला वागायचं असं? हा रात्रभर टीव्ही तू बघत बसतो, सगळा राग घरावर काढतात. आता ते केबल बंद करून टाकणार आहेत म्हणे. म्हणजे दुपारी मी काहीतरी बघायचं तर ते पण राहिलंच. आता उठ बरं तू, उठ चल, उठ. उठतो ग. उठ उठ उठ. उठतो. केबल बंद करतोय. गुड मॉर्निंग आबा. मी आहे मी. मोडशील गुड मॉर्निंग कसली? आफ्टरनून म्हण. झोपला तर घोड्यासारखा अजून. तुम्ही पण झोपला होतात आता. अरे मी मॉर्निंग वॉक घेऊन आलो आणि जरा डुलकी काढत होतो. त्यासारखा नाही, घोड्यासारखा फुरफुर करून झोपतो तो. गुड मॉर्निंग म्हणतो वर. तर शेखर आमची मॉर्निंग बॅड करून गेला. बाबा तुमच्यावर पण वैतागले? माझ्यावर पण म्हणजे काय? माझ्यावर नाही, श्यामलावर वैतागला तो उगाच. बाबांचं काही कळतच नाही. कधीही कुणावर कधीही चिडतील. अरे कधी म्हणजे काय? उगाच चिडत नाही तो. तू गाढवासारखं वागतोस म्हणून. तू रात्रीच्या वेळी रात्री आपल्या तुझे मॅचेस कसल्या बघतो रे क्रिकेटच्या? महत्वाची मॅच होती, महत्वाची मॅच. पॉइंट कळणार होते माहिती आहे. फायनलला कोण जाणार? तरी बोलू नको महत्वाचं. तो केबल बंद करायला निघालाय. म्हणजे कधीतरी मला ते जुने चित्रपट आमच्या वेळेचे बघायला मिळायचे. काय हिरोईन सांगतो व्हायच्या होत्या. ते मिळणार आहे बघायला? नाही मिळणार. मिळतील हो, नाही बंद करत. धमक्या देतात फुकटच्या बाबा. अरे तुला माहित नाही, तो प्रचंड खवळला होता. जमदग्नीचा अवतार. हो म्हणजे तुझं काय खरं नाही. आज संध्याकाळी तुझा राग गेला नसणार बघ. बापरे, म्हणजे मरतोय मी काय? आबा मी बाहेर जाऊ? थांब जरा, एक आयडिया आहे. काय? तू काय कर,
शेखरच्या ऑफिसात जा आणि त्याची माफी माग. हा म्हणजे आहे ऑफिसात मला सगळ्यांच्या समोर धपाधप. अरे नाही रे, धपाधप काय, ऑफिसात सगळ्यांच्या समोर ते तुला बोलणार नाही. तो स्वतःच्या प्रेस्टिजला फार जपतो, कळलं ना. तू काय सांगशील तुझं ऐकून घेईल. आणि दुसरं म्हणजे तुला कारण सुद्धा आहे. कसलं? अरे शेखर संतापाच्या भरात जेवणाचा डबा न्यायला विसरलाय, कळलं का. तू डबा तू घेऊन जा, म्हणजे काय होईल, एका दगडात दोन पक्षी. म्हणजे एका दगडात दोन पक्षी. कळलं? नाही. तू स्वतःहून शेखरचा डबा घेऊन जायला तयार झालास म्हणून श्यामाला खुश, आणि एवढ्या लांब तू डबा घेऊन आलास म्हणून शेखर खुश. एक्सक्यूज मी, हा? कोण पाहिजे? शेखर टिपरे. काय काम होतं? का म्हणजे डबा द्यायचा होता. थांबा. हा येऊ तर काय काय. काका तुम्ही? अरे शिर्या, तू कसं काय इकडे? बाबांना भेटायला. काय आज काय खास काय? खास नाही, म्हणजे सकाळी डबा विसरले ना तर घेऊन आलो. डब्यात काय खास दिसतंय आज स्पेशल? नाही नाही खास असं काही नाही, पण डबा आहे. आपण काय करतोय? ते शेखर टिपऱ्यांना फोन ठेवा. हा शेखर टिपऱ्यांचा मुलगा आहे. चल आज चल. मला एक सांग, तू कसं येणं कसं केलंस? मी म्हणजे काम होतं बाबा. अच्छा अच्छा, अटेन्शन प्लीज. अरे बघितलं का कोण आले ते? कोण? तुझा भाऊ आहे वाटतं. हा माझा भाऊ कुठच्या अँगलने वाटतो तुला? अरे निदान केसाकडे बघून तरी ठरव. एनी मोर गेसिंग? अरे हा शेखर टिपरेचा मुलगा श्रीलेश टिपरे. अरे खुर्ची आणा, खुर्ची आणा. नाही नको आहे. अरे असू दे रे, बसवा त्याला. बस. घे बस. अरे काय करतोस? कॉलेज? कुठल्या इयरला आहेस? नाही कॉलेज झालं माझं. बस बस बसून बोल, बस बसून रे. बोल. काय केलंस? आय मीन विथ साईड? कॉमर्स बीकॉम. मग सध्या काय? सध्या नाही म्हणजे काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू असेल की नाही? अरे तू काय करतोस इथे? शेखर, अरे काय रे, स्वतःचा डबा सुद्धा विसरतोस? नशीबवान आहेस हा. नशीब लागतं असा मुलगा लाभायला. नाहीतर आमचे चिरंजीव म्हणाले असते विसरू दे, आई खाईल एक दिवस हॉटेलात. मग काय, ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, पुढे काय करायचा विचार आहे? नाही म्हणजे कॉम्प्युटर्स वगैरे. आमचा विकी जॉईन झाला टेल्कोला, कळलं की नाही? अरे वा, त्यानं पण बीकॉम नंतर कॉम्प्युटर्स केलं का? हो ना. वा 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 वा. एक्स्ट्रा क्वालिफिकेशन काहीतरी हवंच. हे बाकी खरं आहे. आता आमचा राहुल. हा राहुल कोण? राहुल ग, माझा पुतण्या, पुण्यात असतो तो. हा मग त्याचं काय? कॉलेजमध्ये होता, फुटबॉल बिटबॉल काहीतरी खेळायचा. आता दुसरा उद्योगच नव्हता ना त्याला, म्हटलं गेला फुकट. मग काय, सुधारला पण रिझल्ट लागल्यावर. आता काय MBA करतोय. म्हटलं नुसत्या ग्रॅज्युएशनला किंमत शून्य. खरंय, 100% खरंय. अहो ग्रॅज्युएट पैशाला पाचरी मिळतात, किंमत कशी असेल? अहो काय होतं, दरवर्षी हजारो मुलं ग्रॅज्युएट होतात. कोणाकोणाला किंमत देणार सांगा बघू. आता माझा पुतणे BSc, पण काय वर्षभर असाच बसलाय. शेवटी कॉम्प्युटर जॉईन केलंय. तेच म्हणतो मी, एक्स्ट्रा क्वालिफिकेशन काहीतरी हवं. हा मग तू काय करतोस? श्रीलेश, एक्स्ट्रा क्वालिफिकेशन म्हणजे क्रिकेट खेळतो. यू मीन स्पोर्ट्समॅन? ग्रेट. हा, रेग्युलर खेळतो? ऑफकोर्स. अरे रेग्युलर नेटवर जातो. रिचो क्लब तर्फे खेळतो. तुम्ही एकदा घरी येऊन बघा, घरी कप्स आणि मेडल्सचा नुसता खच पडलाय. अरे वा, अरे मग तुला काय प्रॉब्लेमच नाही, कुठेही नोकरी मिळेल. अप्लाय वगैरे केलंस ना? अरे अप्लाय म्हणजे किती ठिकाणी अप्लाय केलंय, पण मी त्याला सांगितलं की जिथे क्रिकेट असेल ना तिथे जॉईन कर. खरंय, नाहीतर माझ्यासारखं व्हायचं. मी उत्तम हॉकी खेळायचो, पण इथे आलो आणि सगळं. पण अजूनही चांगल्या चांगल्या कंपन्या प्लेयर घेतात बरं का. हो अहो, एअर इंडिया, इंडियन रेल्वे. हो मी पण तेच म्हणतो रे की टॅलेंट वेस्ट जायला नको. काय की उद्या कुठे सिलेक्ट वगैरे झाला तर इंडियन टीम मधून खेळेल, ऍटलीस्ट रणजी तरी. खरंच? अरे म्हणजे पण एक सांगतो,
कॉम्प्युटर केलं नसलं ना तरी कॉम्प्युटर ब्रेन आहे. तू क्रिकेट मधला कुठला पण रेकॉर्ड विचार, अरे असा तोंडावर सांगेल. म्हणजे कुणाचे हायएस्ट रन किती, कुठल्या टेस्ट मध्ये केले, बॉलिंगचा ऍव्हरेज काय काय, अरे काही विचार. म्हणजे cricket.com म्हणाला हवा. काय? काय रे तू गप्प का? बोल ना काहीतरी. नाही, तसा जरा शांत आहे. अगदी म्हणून तर आबांचा लाडका आहे आणि अगदी आज्ञाधारक. म्हणजे आबा नेहमी म्हणतात की हल्लीच्या युगामध्ये असा मुलगा मिळणं कठीण. कुठलंही काम सांगा लगेच करायला तयार. हो, तुझा डबा घेऊन एवढ्या उन्हाचा आला तेव्हाच म्हटलं शेखर लकी आहे. काय रे, जेवून आला असशील ना? नाही अजून, घरी जाऊन जेवायचंय. अरे काय वेळास काय, आज तू पहिल्यांदा आमच्या ऑफिसमध्ये आलायस. चल तुला पार्टी देतो. ये जा जा, राजा उदार झालाय, जा सोडू नको. जा जाजा म्हणजे काय, तू नाही येते? आता मी कशाला बिल द्यायला. चल हे चला चला कामात. काय डब्यात काय दिले आहे? येस ऋतिक, अजून कसा आला नाही ग हा? नक्की कुठे जातो म्हणून सांगून गेला होता. ए आई थोडी बाजूला हो ना. अगं ऑफिसला गेलाय बाबांच्या. कोण शिर्या? तू बाजूला हो ना. हो हो. शिर्या का ऑफिसला गेलाय? अगं हे डबा विसरले होते ना सकाळी, द्यायला म्हणून गेलाय. चल काहीतरीच काय. माझाही विश्वास बसला नाही. आबांनी सांगितलं मला माफी मागायला गेलाय म्हणे. माफी? हो. कशाला? अगं रात्रभर टीव्ही बघत बसला होता. एवढे चिडले होते, सकाळी उठून टणटण 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 म्हणाले रात्रीपर्यंत टीव्ही बघतो, उशिरा उठतो, काय काय चिडचिड चिडचिड चाललेली होती. शी, म्हणजे अजून ते त्याच मूड मध्ये असणार. आणि ऑफिस मध्ये सगळ्यांसमोर त्याला काही बोलले तर? तीच काळजी वाटते मला. कोण आहे का? ऋतिक. छान आहे. आई शिर्या ना छोटीशी गोष्ट पण मनाला लावून घेतो. दाखवत नाही तसं, पण सॉलिड सेन्सिटिव्ह आहे. पक्का कॅन्सरियन आहे तो. अगं तू बोलू नकोस का आता, माझं टेन्शन वाढतं. आता मी काय टेन्शन मी फोनच करते आता. त्यालाच कळतं, मला माहिती आहे. त्या गवतला काही कळत नाही रे. तू त्याला काय क्रिकेट सांगतो, तो नुसता बडबडत असतो. काय बाबा, मला माहिती आहे, कळतं. अरे आणि तू सकलेन सकलेन बोलतो ना, काय नाही. तू अजून प्रसन्नाला बघितलं नाही, अशी फ्लाईट जायची माहिती नाही. तू पण कॉम्पिटिशन नव्हती. अरे काय सांगतो, ए बॅग दे ना यार. चलो. अरे काय विसरला काय? काय मग काय? तू टेन्शन घेऊ नको यार. अरे कंपनी इंटरनॅशनल असली तरी इंटरव्ह्यू माणसंच घेणार आहेत ना, रोबो तर नाही ना. पण बाबा सगळे फॉरेनर्स असणार, त्यांच्यासमोर बोलायचं म्हणजे. हे बघ, तू आहे ना, तू व्याकरणाकडे फार लक्ष देऊ नको. काय आहे की आपला मुद्दा व्यवस्थितपणे समोरच्याला सांगता आला पाहिजे. तू आपला सिद्धू बघ ना, कसा बोलतो कॉन्फिडेंटली. बायकॉट बरोबर ऐकत असतो की नाही त्याचं. कुठनं म्हणी काढतो फेट्यातनं, त्याच्या बापाने पण ऐकलं नसतील. पण बाबा विचारलेला प्रश्न तरी कळायला हवा ना. अरे नाही कळलं तर सोडून द्यायचं ना, पण कॉन्फिडेंटली. राहुल द्रविड सारखा. राहुल द्रविड बघ, बॉल कळला ना सोडून देतो, पण चेहऱ्यावरची रेष हलत नाही त्याचा. आणि तू ना त्या दीपदास गुप्ता सारखा असं फिरलास ना तर काय होत नाही रे. ते कॉन्फिडेंटली सोडायचं. पण कधी कधी ना मूर्खासारखे प्रश्न विचारतात. त्या दिवशी म्हणे ह्याला विचारलं लालू प्रसाद यादवला मुलं किती. अरे देवा, मग काय सांगितलं लेटेस्ट लागूला? काय सांगणार, माझं टाळकच सटकलं. संबंध काय उगाच काही. हे बघ हे असं ना गांगुली सारखं करायचं नाही रे. हे बघ, डोकं शांत ठेवायचं. बी डिप्लोमॅटिक सचिन सारखा. बी कूल सचिन सारखा. कूल अतिकूल राहिलं ना की लोक गैरफायदा घेतात. तुम्ही बोलता बाबा. हो बरोबर आहे, पण हे बघ काय माहितीये का, जोपर्यंत आपलं सिलेक्शन होत नाही ना तोपर्यंत सर्व नियमांचा मान खाली घालून पालन करायचं. आपल्या इंडियन टीम मधल्या प्रत्येक प्लेअरची ही स्ट्रॅटेजी आहे. पण एकदा सिलेक्शन झालं की मग तू ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेळ, तुझे पाय हलू नको. हे बघ, कोणी काही बघत नाही. लक्ष्मण घे ना, लक्ष्मण स्कोअर बघतात लोक, फक्त स्कोअर बघ ना त्याचा, आहे की नाही? राईट. मग उद्या जातोच इंटरव्ह्यूला. जाताना जरा आबांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेऊन जा. ऑफकोर्स, तो तर मी घेतोच. दॅट इज लाईक हेल्मेट फॉर मी. का आबा?
आबा काय हवंय? ए श्यामल थोडी बडीशोप दे ना ग. हा देते हा. रस्सा काय झणझणीत झाला तर मजा आली आज. हो का जेवणाकडे लक्ष होतं का म्हटलं क्रिकेटचंच प्रवचन चाललंय दोघांचं. ए प्रवचन कसलं? मग काय सकाळी केवढी चिडचिड केली तुम्ही डाफरून गेलात त्याच्यावर. मॅच बघत राहतो आता केबलच बंद करणार आहे आणि आता जेवताना तो इंटरव्ह्यूचं विचारत होता तर तुमचं क्रिकेटचंच पुराण चालू. श्यामल मी जरा नवीन स्ट्रॅटेजीनी जातोय आता. ही कसली नवीन स्ट्रॅटेजी बाई तुमची? हे बघ त्याला जी भाषा कळते ना त्या भाषेत त्याच्याशी बोलायचं. आता जेवताना बघ मी त्याला सांगितलं त्याला बरोबर कळलं की नाही. मग आता ह्याच्या पुढे जरा मुलांच्या कलांना घेणार आहे. म्हणजे आता तो रात्रभर मॅच बघत राहणार आहे त्याच्याबरोबर तुम्ही पण बघणार आहात? बघू कदाचित बसे नाही त्याच्याबरोबर मॅच बघायला. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी